युक्ती, शक्ती आणि संयमाची कसोटी पाहणारी नर्मदा परिक्रमा केडगाव उपनगरातील उदयनराजेनगर येथील माणिक किसन शिरसाट आणि त्यांच्या पत्नी पद्मा माणिक शिरसाट या दाम्पत्याने यशस्वीपणे पूर्ण केली. सलग 117 दिवस आणि 3500 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे दाम्पत्य घरी परतल्यानंतर संपूर्ण केडगावकरांनी त्यांचं उत्स्फूर्त आणि शाही स्वागत केलं. शिरसाट दाम्पत्य केडगाव परिसरात दाखल होताच नेप्ती रोड येथे भाविकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि नर्मदेहरच्या जयघोषात त्यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं. घराच्या परिसरात तर त्यांच्या स्वागतासाठी नव्या वस्त्रांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या आणि अंगणात फुलांच्या आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. परिक्रमेदरम्यान आलेला अनुभव सांगताना माणिक शिरसाट आणि पद्मा शिरसाट यांना आपले अश्रू अनावर झाले. नर्मदा मैयानेच हे कार्य आमच्याकडून करून घेतलं. अत्यंत कठीण प्रसंगातही मातेनेच आम्हाला बळ दिलं अशी भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले. नर्मदेहर आणि नर्मदा मैया की जय अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हा स्वागत सोहळा यशस्वी करण्यासाठी महेश शिरसाट, गणेश शिरसाट, अनिकेत पालवे यांच्यासह घरातील सुना आणि नातलंगांनी विशेष परिश्रम घेतले. माझे नाव माणिक किसन शिरसाट, राहणार नारायणगाव, सध्या केडगाव. मी दिनांक 1/9/2025 रोजी नर्मदा परिक्रमाला गेलतो, पायी परिक्रमा. ते आज 26/2/2026 परिक्रमा पूर्ण होऊन आज केडगाव या ठिकाणी आलेलो आहे. तरी सदर परिक्रमामध्ये अनुभव चांगला आलेला आहे. काही ठिकाणी थोडासा त्रास होतो, काही ठिकाणी आनंद मिळतो, परंतु नर्मदा मैयाची परिक्रमा करायची तो एक आनंदच भेटत असतो. नर्मदे नर्मदे. माझे नाव पद्मा माणिक शिरसाट, केडगाव इथं राहतो आम्ही. 4 नोव्हेंबरला परिक्रमा आम्ही उचलली ओंकारेश्वरवरून आणि फेब्रुवारीच्या 26 तारखेला पूर्ण झाली. तिथं ओंकारेश्वरमध्ये पूर्ण झाली. नर्मदा परिक्रमा करता वेळेस मैयाचे आम्हाला भरपूर अनुभव आले. जिथं जिथं आम्हाला काही संकट वाटेल तिथं तिथं आम्हाला मैया कोणत्याही रूपात उभा राहिली आणि आम्ही कुठेही तटाला चलू, काही चलू, आम्हाला खूप प्रयत्न, आम्हाला खूप अनुभव झाले. प्रत्येक ठिकाणी मैया हा साक्षात देवी आहे हे आम्हाला अनुभव. नर्मदे हर. यावेळी सचिन सातपुते, सागर सातपुते, संतोष पालवे, जालिंदर शिरसाट, गोवर्धन शिरसाट, मुंडे महाराज, भाऊसाहेब कोल्हे, शिला सुरवंशी, लता सातपुते, आडमोठे मावशी, दांडे मावशी, कवळे मावशी, शिर्के महाराज यांसह केडगाव पंचक्रोशीतील भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्या. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.